नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. मी तुमचा होस्ट प्रताप आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण आलो आहे श्रीकृष्ण पिंगाक्ष आर्टला भेट द्यायला. कुठे आहे, कसं आहे याचं सगळं सांगतो, पण आतमध्ये जाऊ, दादाकडे थोडी माहिती घेऊ. खूप मस्त मस्त मूर्ती आहेत. व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्ही बघाल. तर अशीच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा. मित्रांनो आपण चाललो आहे आतमध्ये, बघू शकता ते इथून आतमध्ये एंट्री आहे. स्टार्ट बघू शकता, श्रीकृष्ण पिंगाक्ष आर्ट स्टार्टिंगच बघू शकता. मस्त हातात ब्रश घेऊन बाप्पा उभा आहे आणि इथून कृष्ण या सगळं पूर्ण स्टार्ट झालं. बघा दादा आहे, निशांत दादा ना? निशांत राणे. बघ दादा आपल्या वर्कशॉपबद्दल थोडी माहिती द्या. मग कधीपासून दादा आपलं एक म्हणजे 2.5 महिने तर असतं गणपतीच्या आधी 2.5 महिने अप्रॉक्सिमेटली चालू असतं वर्कशॉप. हां. आणि बहुतेक आपण कसं आपली एक थोडी प्रायव्हेट जागा आहे तिथे आपण सगळ्या मूर्ती रेडी करून आणतो, कारण 2.5 महिन्यात सगळ्यांचे कामं करणं शक्य नाही होत. तर पेंटिंग वगैरेचं काम आधीच चालू होऊन जातं. आपण फिनिशिंग वगैरे करतो, पेंटिंगची कामं करतो आणि आता मोस्टली सजावटीची जशी कामं असतात, जसं डायमंड वर्क झालं किंवा असं कपड्याचं काम झालं, तर ते सगळं आपलं इकडेच होतं वर्कशॉपवरती. ओके. मग कुठल्या कुठल्या प्रकारच्या म्हणजे मूर्ती आहेत आपल्याकडे? आपल्या इथे माती आणि पीओपी दोन्हीमध्ये मूर्त्या आहेत. इको फ्रेंडली पण आहेत आणि पीओपीच्या पण मूर्त्या आहेत आपल्या इथे. कस्टमाइज पण? हो, कस्टमाइज पण करून देतो, पण कस्टमाइजची ऑर्डर मोस्टली फेब्रुवारीपर्यंत बंद होते. तर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत जर तुम्ही काही कस्टमाइज ऑर्डर दिले आपल्याला तर आपण ते फुलफिल करतो. ओके. मग तुला आता कुठल्या कुठल्या मूर्त्या दाखवशील मला, असं खास वस्तू आहे नाही? हां, आता मोस्टली आता मी तुला हे बघ कालच तयार केलं आहे आम्ही. ओके. मातीमध्ये चंद्रावरती बसलेला बाळ गणेश आहे. त्याला आपण कपडे घातलेले आहेत, ड्रेपिंग केली आहे. ओके. स्काय ब्ल्यू आणि फुलपाखरं पण आहे ना छोटे वगैरे, असं थोडंसं ते मायन्यूट हे टाकलेत त्याच्यामध्ये. ओके. बाकी ही एक आहे रेडीमध्ये, मातीमध्येच आहे. म्हणजे किती फुटापासून आपण बनवतो? आपण मोस्टली 1 फुटापासून 15 फुटापर्यंत गणपती बनवतो. पण आपला घरगुती मूर्तींचा कारखाना आहे. इकडे आपल्या इथे 2.5 फुटापर्यंत मूर्त्या असतात आणि याच्यापेक्षा ज्या वरच्या मूर्त्या आहेत त्या दुसऱ्या कारखान्यात सार्वजनिक मूर्त्यांचा आपला वेगळा कारखाना आहे, तिथे बनतात. आपल्या थोडं युनिक म्हणजे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं असेल खूप जणांनी, ते असं दाखवतो नवीन मूर्त्या आहे आपल्या इथे फुल व्हाईटमध्ये. त्याच्यामध्ये आपण रोज पेटलचं डायमंड वर्क केलं आहे. बघा, हे बघू शकतो तुम्ही. पूर्ण मूर्ती अशी एकदम व्हाईट बॉडी कलरमध्ये केलं आहे. जास्त काय कलर्स ॲड नाही केले आपण. त्याला थोडं मार्बल फिनिशच्या हिशोबाने आपण ती मूर्ती रेडी केलेली आहे. अजून कुठली दादा? ही एक आहे जे कपड्यामध्ये आपण केली आहे. म्हणजे क्लॉथ वर्क सगळेच करतात, पण थोडं बेसिक असं साऊथ इंडियन लुक द्यायला आपण त्याच्यामध्ये. बघू शकता मित्रांनो, डोळे पण बघू शकता बाप्पाचे. अजून कुठलं? अजून एकदम बेसिक मध्ये पण मस्त वाटतात. पण हे जे डायमंड्स एक आहे रेफरन्स आपल्या इथे. असं म्हणजे कस्टमाइज पण आपण करून डायमंड मध्ये. समजा कोणाला वेगळ्या कलरचं धोतर पाहिजे तर आपण त्याच्यामध्ये नेसवू शकतो. आणि डायमंड पण त्या अकॉर्डिंग आपण मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट मध्ये डायमंड वर्क करतो. कॉन्सेप्ट म्हणजे जसं आपल्याला पाहिजे तसं हे कस्टमाइज पूर्ण. ही पण आता पूर्ण आपण रेडी केलेली आहे मूर्ती. मोनोक्रोम मध्ये आहे मोस्टली. बेबी पिंक कलरचा हे केलाय थोडा रॉयल लुक देण्यासाठी. रॉयल बट सॉफ्ट लुक असं केलं त्याला. हा एक कृष्णा रेडी केलाय नवीन आता. ही जाऊ शकतो व्हायरल. मस्त वाटते मूर्ती बाप्पाची. कृष्ण रूपामध्ये बघू शकता तुम्ही, मस्त वाटते. स्टार्टिंग कसं करतो पहिले? बेसिक मूर्ती आपण पेंटिंग वगैरे तर केलेलीच असते, बोललो. आता कपड्यामध्ये आपण त्याचं काय केलं, कृष्णाचं स्वरूप आहे म्हणून आपण त्याला पिवळं पितांबर दिले आणि पिंक शॉल दिली आहे आणि त्याच 3-4 अशा कॉम्बिनेशन मध्ये आपण फेटा केलाय. ते आपण 2 तुरे लावलेत. कृष्णाच्या स्वरूप मध्ये असं असतं की मोस्टली आपण जेवढ्या गोष्टी ऍड करू तेवढं चांगलंच वाटतं. केसांची डिटेल मस्त वाटते. केस पण आपण ऍड केलं, रिअल हेअर ऍड केलं. आणि अजूनही पाठी पण बघू शकतो. बॉम्बे पॅटर्न मध्ये आहे मूर्ती. डार्क आणि लाईट असं ब्ल्यूच्या कॉम्बिनेशन मध्ये केलंय आणि डायमंड वर्क वगैरे. आणि इथे ही एक मूर्ती आहे, ही बालाजी स्वरूपामध्ये मूर्ती आपली बघू शकतो तुम्ही. बुकिंगची मूर्ती आहे. कस्टमरला सिम्पलच हवी होती म्हणून आपण सिम्पलच ठेवलंय, कारण बेसिक कलर मध्ये पण आपल्या मूर्त्या एवढ्या उठून दिसतात की कस्टमर कधी कधी सिम्पलच प्रिफर करतात. ते तर आहेच, कारण बेसिक मध्ये मस्त वाटतं मूर्ती. ही एक मूर्ती आपल्या इथे महाराजांचा एक मिनिट ड्रेस केला बघू शकता. आणि बुकिंग किती वेळ मग आधी चालू होतं तुझं? जून पासून बुकिंग चालू होते. 1 जूनच्या आसपास, फर्स्ट वीक ऑफ जून पर्यंत बुकिंग स्टार्ट होते. आणि एक 10-15 दिवस आधी आपण बुकिंग बंद करतो, कारण जे काय बुकिंग असतात तर जे काय काम असतात ते कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला थोडा वेळ हवा असतो म्हणून लवकर बुकिंग बंद करतो.
तर जर तुम्हालाही आपल्या घरचा कुठला बाप्पा बुक करायचा असेल आपल्या इकडे तर नक्कीच. जेवढा लवकर तुम्ही बुक कराल तेवढा बेटर हां. असेल. येस. बरोबर. दादा अजून 2 आपण बोलतो कन्सेप्टवाल्याकडे. हां. तर जसं मी तुम्हाला बोललेलो की आपण पर्यंत कस्टमाइज ऑर्डर्स घेतो. मूर्ती पण कस्टमाइज होते फुल्ली आपल्या इथे. तर हे त्यातलेच मूर्ती आहेत 2 जे आपण डिरेक्टली पाटावरती बनवतो. हा मुंबईचा राजा आहे विश्वविक्रमी, जो 22 फुटात पहिली मूर्ती बनलेली आपली कमळातली वेलिंग मास्तरांनी जी बनवलेली Okay. त्याची प्रतिकृती आहे छोट्यामध्ये. आणि तो गजमुख, आयकॉनिक मूर्ती. हां आयकॉनिक येस. आणि ती गजमुख आहे 1-1.5 फुटामध्ये जी Okay. थोडी असा ट्रेंडमध्ये चालली सध्या. तर ती आपण बनवून कस्टमाइज ऑर्डर्स बनवून ठेवल्यात. ओके. आणि असं तू जसं आपण मुंबईचं राजा झालं तसं म्हणजे काय डिफरंट थोडं असं काय हां, वाटतं ही पण एक आहे ना नरसिंहवाली बस. येस ही बघ नरसिंहवाली आहे एक मिनिट आपल्या. हे बघू शकता हवा मूर्ती बाप्पाची नरसिंह दाखवलेत आणि त्यांच्या मांडी बसले आपल्या बाप्पा दाखवलेत. तर काय दादा या मूर्तीबद्दल काय बोलतं कशी तुला हे सुचल्यामध्ये काय स्केचमध्ये बघितलंस का असं? नाही मोस्टली आता ते भरपूर व्हायरल जात होती नरसिंहाची हां. मूर्ती म्हणून ती पण आपण ठेवली आहे त्याच्यामध्ये. ओके. अजून कुठली अशी म्हणजे थोडी युनिक अशी वाटेल तुला तू ती सांग. मुंबईचा राजा आहे आपल्या इथे POP मध्ये पण बघा. 2 फुटामध्ये कमळातला. हां. ऑइल पेंट फिनिश मध्ये लालबागचा राजा आहे आपल्या इथे. ते पण मातीमध्ये बरोबर. सेम ॲज इट इज आपण त्याला लुक दिला Finishing लालबागच्या बाकी आहे. राजासारखा. येस. फक्त त्याच्यात धोतरचं काम थोडं बाकी आहे. ते आपण मोस्टली कस्टमरच्या चॉईसच्या हिशोबानेच धोतर त्याचा ओके म्हणजे जसं कस्टमर बोलेल तसं. येस. आणि आता कसं ट्रेंडमध्ये तुला कुठलं वाटतं म्हणजे जास्त शिवरूपामध्ये मूर्त्या ट्रेंडमध्ये चालत ना. राईट. आता जसं ही शंकरमध्ये आहे आपल्या ती शिवरूपामध्ये बघा. मूर्ती. बघू शकता आता. हां. आणि जसं मी तुम्हाला बोललो की ती नेकेड मूर्ती जशी आहे ही पण आहे हम्म. आपल्या इथे एक. त्याला पण आपण शंकराच्या अवतारात ट्रीट करू शकतो. ओके. जसं त्याचा हा हात आहे त्याच्यामध्ये आपण मोठा असं त्रिशूल देऊ शकतो उभं. ओके. आणि त्यांचा कॉस्ट्युम जो आहे तो शंकराचा Customize होऊ अवतारात शकतो. कस्टमाइज होऊ शकतो. म्हणजे फक्त मूर्ती आपण चॉईस करायचं चॉईस करायचे ते बाकी ज्याच्यामध्ये जे काही कस्टमायझेशन पॉसिबल असेल ना हां. ते आपण कस्टमरला सजेस्ट करतो ओके. आणि आपण त्यांना ते कस्टमाइज करून देतो. ओके. कारण मी पण जास्त बघतोय ना जेवढ्या मोठ्या मूर्त्या आहेत ना त्यांचं सगळ्यांचं शिवरूपामध्येच हे चालू आहे. Right. शिवरूपा आणि 2 तर विठ्ठल रूपामध्ये पण चालू आहे आता. येस. चालला कन्सेप्ट थोडं वेगळं सांगतो कारण मातीच्या मूर्त्या खूप जणांकडे नसतात असं हे Yes. आहे व्हेरिएशन नसतात. व्हेरिएशन्स असतात. बरेच जणांना असं वाटतं की मातीमध्ये तेवढे स्वरूप नाही भेटत आपल्याला किंवा Okay. तेवढे व्हरायटी नाही भेटत. तर आपल्या इथे मातीमध्ये पण भरपूर प्रकार आहेत. तुम्ही बघू शकता. त्या फुलात एक मिनिट बसलेली हा. हां. जास्वंदीच्या फुलात बसलेली महादेवाच्या स्वरूपात झाली किंवा चंद्रावरती बसलेला Okay. बालगणेश आहे आपल्या इथे. एक मूषक सोबत आहे गणपती आणि पारंपरिक बैठकीचे पण आपल्या इथे बरेचसे गणपती आहेत जे Okay. आजकाल गावोगावी पण चालतात. हम्म. आणि पारंपरिक जे बैठकी आहेत त्या मोस्टली जे आधीपासून गणपती बसतात ते. आणि आजकाल थोडा AI चा ट्रेंड पण चालू आहे. तर AI इन्स्पायर्ड पण मूर्त्या लोक विचारतात. तर त्याच्यामध्ये पण आपल्या इथे आहेत थोडे मोठे डोळे मोठे कानमध्ये. ही म्हणजे AI इन्स्पायर्ड लोक आजकाल AI वरून इमेजेस घेऊन येतात की Okay. आम्हाला बघू दे मोठे डोळेवाले मोठे कानवाले बाप्पा पाहिजे हां. आम्हाला. थोडे क्यूट दिसणारे चबी पाहिजे. तर त्या हिशोबाने आपण ते थोडे कस्टमाइज केलेत. Okay. अजून एक ही पण आहे त्यातली. ही बघा इथं बघू शकता. आणि खालती पण आहेत अजून त्यातली ती बघा 1 2 ही 3. बघा इथं बघू शकता तुम्ही या सगळ्या आहेत ना जिकडे या साईडला पाठीमागे बघू शकता इथे त्या सगळ्या आहेत इथे. त्या दादा बोलतोय AI इन्स्पायर्ड त्या सगळं म्हणजे लोकांच्या डिमांडवर आपण लोकांचे बघतोय. डिमांड आहेत आता. हां. पण त्यातल्या त्यात पण आपण थोडं पारंपरिकता जपून त्याच्यामध्ये कस्टमायझेशन केलेलं आहे. आणि ही बघ दादा ही मूर्ती बघ आता सांगू हां, शकते ही- बघ ह्या कलर असे तो हो. प्रॉपर आपल्या कोकणामध्ये जसे Yes, yes. हां, बघायला थोडं भेटत. ते जसे आपले जुने कस्टमर असतात जे पारंपरिकच कलर किंवा पारंपरिक रूपामध्ये पाहिजे ते बाप्पा. पारंपरिक रूपामध्ये बाप्पा स्वरूपात, पाहिजे. बाप्पा हे करतात. पारंपरिक स्वरूपात बाप्पा हम्म. स्थापित करतात. तर त्यांच्यासाठी हे आपण थोडे तशा रंगाचे पण ठेवलेले तर मी आहेत. आतमध्ये आलो तेव्हाच बोललेलं ना की मस्त की जे दोन्ही पण प्रकार म्हणजे आता जसे हो. या लोकांना नवीन आवडतं ते पण आणि जसे पारंपरिक हो. पद्धतीने दोन्ही पण आपल्याकडे अवेलेबल. दोन्ही म्हणजे मॉडर्न आता कंटेम्पररी जे काय हां. चालू आहे त्या हिशोबाने पण आणि पारंपरिक पद्धतीचे पण आपल्या इथे दोन्ही प्रकारचे गणपती आता ही पण हीच बघू शकता तुम्ही मूर्ती उदाहरणार्थ बघा दादाने मगाशी सांगितलं ना तसं ही जास्वंदी बसले बघा पाठीमागे पूर्ण आहेत पण त्यांच्यामध्ये पण व्हेरिएशन कलरमध्ये व्हेरिएशन आहेत ते पण बघू शकतो. मस्त छोट्या छोट्या मूर्त्या आहेत पण मस्त एकदम असा भारी असं वाटतं एकदम बघून. आणि हा सगळ्या बघू शकता तुम्ही वरती दिसतात त्या गोष्ट. इथं पण ही याची मूर्ती ज्या बघू शकता AI रूममध्ये बघा डोळे बाप्पाचे मोठे नाहीत असं मस्त वाटतं. आणि अजून बघू शकता खाली बघा
इथे इथे एक ही पण बघू शकता इथे साईडला कृष्ण रूपामध्ये बाप्पांची मूर्ती आहे बघू शकता इथे एक. मित्रांनो बघू शकता इथे आता आपण आतमध्ये येतो वेगवेगळ्या म्हणजे छोट्या पण बाप्पाच्या मूर्त्या बघू शकता. मराठी लोगो आहे पाठी कृष्ण पिंगाक्षाचा श्री कृष्ण पिंगाक्ष आर्टचा. आणि त्या बाजूला बघू शकता छोट्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत बघा. मस्त वाटतं एकदम छान बघायला असं छोट्या मूर्त्या आहेत बघा ही बघू शकता. आणि इथे पण बघू शकता बघा ही जी हंसवाली मूर्ती हंसासोबत खेळताना जी मूर्ती आहे बाप्पाची ती पण खूप भारी वाटते. खूप असे गोड आणि गुंड असे बाप्पाच्या मूर्त्या आहेत बघू शकता इथे. आणि अजून बघू शकता ह्या साईडला पण बाप्पा छोट्या रूपामध्ये मूर्त्या आहेत ह्या साईडला ही दगडू. आणि दादा आपल्याकडे आता जसं की हे छोट्या आपण दाखवल्या मूर्त्या आणि आता येऊन म्हणजे कुठल्या मंडळाशी इन्स्पायर अशा मूर्त्या कुठल्या आपल्याकडे आपल्या इथे ओम तांडव आहे एक बघू शकतो दादा दाखवते बघा ते पुढेच आहे ना डिस्प्ले होतं बघा समोरच आहे ओम तांडव आहे बघू शकता. एक मिनटं तर ओम तांडव आपण सेम ऑलमोस्ट हे बोललो ना. येस येस एकदम सेम. आणि तेजुकायचा राजा बघा आहे इथं बघू शकतो तेजुकाचा राजा बघू शकतो. चिंचपोकळीचा चिंतामणी पण आहे आपल्या इथे 2.5 फुटामध्ये बघू शकता आपला मित्रांनो लाडका चिंतामणी बघू शकता इथे. म्हणजे आपला लालबागचा राजा पण आहे आपल्या इथे डिस्प्लेमध्ये ठेवलाय तो पार्टीवर आपण दाखवतो. आणि अजून काय हे तर आहे सर लालबागचा राजा आहे पार्टी ते पण आहे ना पार्टी पण पुढे पण लावलंय. टेक्स्चरवाले बाप्पा पण आहेत आपल्या इथे वरती बघू शकता ही दाखवलीच ना व्हिडिओ मला टेक्स्चरवाले थोडं. आणि हा थोडा ऑफिस म्हणजे थोडा युनिक पॅटर्न मध्ये आहे 1 टोन मार्बल फिनिश मध्ये बरोबर. आणि हा एक आपला टेक्स्चर मध्ये बाप्पा आहे ओके ज्याला आपण थोडा पाषाणी असं टेक्स्चर दिलंय ज्याच्यामध्ये आपल्या इथे 2 कलर हात लावून पण समजतं कारण हातावरच हे फील येते लगेच. येस येस. आणि हे असं सिंदुरी वगैरे बाप्पा तर सिंदूर इथे असतातच. आता आपण थोडं डिस्प्लेवरचे बाहेरचे पण दाखवू बाप्पा. आतले तर मूर्त्या बघितल्या बाप्पाच्या. आता बघू शकता आपण बाहेर थोडं आलं दादासोबत तिथलं पण दाखवतो मूर्त्या बाप्पा. आपण एक दगडूशेठ तयार केला आहे पॅटर्न्स आहेत रोज पॅटर्न मध्ये आपण त्याला रेडी केलेला आहे. पूर्ण थीम आहे ती रोज पॅटर्नचीच आहे. त्याच्या धोत्राला पण आपण सिंगल रोज पॅटर्न्स असे चिपकवलेले आहेत. बरोबर. ही व्हाईट टोन मध्ये आहे फुल मूर्ती. मैसुरी बोलतात त्याला मोस्टली कारण एकदम दागिन्यांनी भरलेली असते बरोबर. मूर्ती. ही एक मूर्ती आहे ज्याच्यामध्ये आपण थोडं डायमंड वर्क वेगळ्या प्रकारे केलं आहे ज्याच्यामध्ये काचाचे जे फुल आहेत फायबरचे फायबर क्रिस्टलचे फ्लावर्स आहेत पूर्ण याच्यामध्ये. आणि शिमर्ड असं धोतर आहे त्यांचं बेबी पिंक मध्ये. आणि हा आपला सगळ्यात लाडका लालबागचा राजा बघू शकता. हा लालबागचा राजा आपला. आणि लालबागचा राजा तर भाई हार्ट सगळ्यांचा हार्ट जवळ आहे जवळची गोष्ट आहे जिव्हाळ्याची गोष्ट आहे. अजून कुठल्या बाहेरचे डिस्प्ले आपल्या मातीमध्ये पण आपल्या इथे ही पण टेक्स्चर वाली ना. ही मातीमध्ये टेक्स्चर केलं आपण मातीमध्ये. ती वाली पीओपी मध्ये हो ती जी टेक्स्चर होती ती आधी दाखवली पीओपी मध्ये. ही आपण मातीमध्ये पण टेक्स्चर्ड आणि थोडा 1 टोन आपण असं द्यायचा प्रयत्न केला आहे त्याच्यात जेणेकरून काय मातीमध्ये लोकांना असं आता बरेचशी लोक मातीच्या ठिकाणी वळत आहेत की मातीच्या पर्यावरणपूरक मूर्त्या आपण घ्याव्या. त्याच्यामुळे पण लोकांना व्हरायटी पाहिजे की मातीमध्ये आम्हाला काय व्हरायटी भेटेल नाही भेटेल तर त्या हिशोबाने थोडं त्यांना कन्सिडर करून पण आपण मातीमध्ये पण थोडं 1 टोन आणि टेक्स्चर्ड मूर्ती अशा वगैरे रेडी केल्या. आता तुम्हाला एवढ्या मस्त मूर्त्या बघितल्या ते असेल आता कुठे यायचं कसं यायचं थोडं दादा सांगेल तुम्हाला कुठून जवळ आहे दादा आपल्या ते. तर आपण जर तुम्ही मेट्रोनी येत असाल तर कांदिवली वेस्ट मेट्रो स्टेशन आहे तिथून आपण खाली उतरलं की समोरच लव कांदिवलीचा लोगो आहे. बघू शकता इथे लव कांदिवलीचा लोगो त्याच्या अपोजिटलाच आपला कारखाना आहे. लव कांदिवलीच्या लोगो म्हणजे बेस्ट तर कांदिवली बेस्ट हे आहे. आणि जर तुम्ही स्टेशननी येत असाल तर कांदिवली वेस्ट स्टेशनला तुम्ही उतरल्यावर तिथे 276 277 बस आहेत तर त्या बस सरळ आपल्या ह्याच रस्त्याने जातात. तर तुम्ही याच रस्त्याला त्यांना कांदिवली लोगोच्या इथे आम्हाला सोडा असं सांगितलं तर तुम्हाला कंडक्टर कुठला इथे सोडेल. आणि चालू कधीपासून किती ते किती असतं सकाळी उघडतं शक्यतो आपलं सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत चालू असतो कारखाना. तुम्ही कधीही येऊ शकता किंवा आपला कॉन्टॅक्ट नंबर पण आहे मेन्शन करू शकता. हा आहे कांदिवली वेस्ट मेट्रो स्टेशन आणि याच्या अगदीच खाली असलेलं श्री कृष्ण पिंगाक्ष आर्टमध्ये आपण दादाशी बोललो दादाशी सगळं विचारून घेतलं त्याला कसं काय मूर्ती आहेत. आणि जर तो व्हिडिओ खूप चांगलं वाटला आणि कारण मूर्तिकार तर खूप जास्त आहेत आपल्याकडे खूप पण असे समोरून काय गोष्टी सांगताना किंवा हे करताना थोडं म्हणजे आपला हात काय बोलतात थोडं हात राखूनच बोलतात पण तू सगळं डिटेल्स सगळं सांगितलंस तर नक्कीच आपल्या श्रीकृष्ण पिंगाक्षाचा म्हणजे निशाण आहे त्याला भेट द्या त्या म्हणजे कार्यशाळेला भेट द्या आणि आपल्या घरचा बुक करा. चला
मित्रांनो बघू शकता आपण आलेलो श्रीकृष्ण पिंगाक्ष आर्टमध्ये. निशांताशी भेटलो. सगळ्या त्यांनी एक्सप्लेन केलं, सगळ्या मूर्त्या दाखवल्या बाप्पाच्या. सगळं त्यांनी जे आजूबाजू म्हणजे दोन्ही म्हणजे POP आणि मातीच्या अशा सगळ्या मूर्त्यांबद्दल माहिती दिलं. खूप भारी वाटलं. आणि तुम्हाला जर आपल्या घरचे बाप्पा बुक करायचं असेल नक्कीच दादाला कॉन्टॅक्ट करा. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊ, तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा त्याला आणि आपला घरचा बाप्पा लवकर आपल्या घरी घेऊन जा. तर ही व्हिडिओ आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ खूप जणांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.